सॉरी, 26 for 2। क्या राहुल कम बैक कर पाएंगे? बहुत अभी तक काफी महंगा रहा है ओवर। और इसे अच्छा कम बैक। और इसी के साथ ओवर समाप्त। स्कोर 4 ओवर 26 for 2। एक चौका एक छक्का, नो बॉल। दोन गेले का? हा, पहिला बॉल बरोबर। और उसी के साथ विटू फिर से बॉलिंग के। विटू बॉलिंग करते हुए दिनेश शायर बैटिंग। और इसी के साथ जोरदार हवा में उड़ा दिया। क्या कोई कैच ले पाएगा? नहीं, तीनों फील्डर के बीच में। उसी के साथ हर्षित का थ्रो और 1 रन बैटिंग टीम को। खाल्ल्यावर पाणी नाही पित। बहुत ही अच्छी शॉट बैट्समैन द्वारा। कोई मौका नहीं किसी फील्डर के पास। नाव काय त्या बॅट्समनचं? अभी का? नहीं, अभी। बहुत ही अच्छा शॉट अभी द्वारा। अच्छा, अंपायर द एक्शन कर दिए डिसीजन का, 4-6 जो भी है। नहीं नहीं नहीं। और ये कैच की कोशिश, कैच नहीं हो पाया लेकिन चौका जरूर रोका। और ये बहुत ही अच्छा शॉट दिनेश द्वारा। काफी सी शॉट सी बॉल थी। 39 for 2। 38, सॉरी, स्कोर में करेक्शन, 38 for 2। प्रवीण भाऊ, एक रिक्वेस्ट आहे स्कोरर कडनं, सिग्नल द्या 6-4 चे। और ये बहुत ही अच्छी बॉलिंग। कैच की अपील हुई है लेकिन अंपायर की तरफ से अभी तक कोई डिसीजन नहीं। और ये
उन्हामुळे सगळे धडपडले म्हणजे आवाज उन्हामुळे रे क्या हुआ? और यह फिर से मारने की कोशिश। नीलेश बहुत फुर्ती से दौड़े लेकिन चौका रोक नहीं पाए। और ये फिर से एक महंगा ओवर एसएनसी की तरफ से। स्कोर 5 over 42 for 2। ड्रिंक्स ब्रेक। और एसएनसीसी को फिर से अपनी रणनीति पे विचार करना पड़ेगा। दो काफ़ी महंगे ओवर्स गए हैं। नाउ इट्स टाइम टू कम बैक। और पापा बॉलिंग पे आते हुए 5 over 42 for 2। क्या पापा यहाँ पे चमत्कार दिखा पाएंगे अपनी टीम के लिए? मच नीडेड विकेट। और ये बहुत ही अच्छी फील्डिंग राहुल द्वारा, एक अच्छा शॉट था। जरूर अपने टीम के लिए 4 रन बचाए। इसी कमिटमेंट की जरूरत है टीम के लिए। काफी उठा के मारा और ये फील्डिंग 4 रन। हाँ, रेड कैप ग्रुप। और ये बहुत ही बढ़िया कमबैक।
और ये मिस फील्ड और 4 रन। बहुत अच्छी कोशिश हर्षित द्वारा बैकअप करने की, पर रोक नहीं पाए। 4 रन। 50 अप फॉर मयूरी। बहुत अच्छा कमबैक फिर से। काफी फुर्ती के साथ पकड़ के रिटर्न कर दिया आशीष ने। अच्छी फील्डिंग। और ये लेग साइड बॉल, बैट्समैन ने का बहुत ही अच्छी तरह से। 4 रन। सिक्स 6 ओवर 54 फॉर 2। और दीपक आए हैं बॉलिंग के लिए। ठीक है, जाओ जाओ जाओ। फील्डिंग में चेंजेस। बहुत ही बढ़िया शॉट। हर्षित द्वारा बहुत ही बढ़िया कोशिश, लेकिन नाकाम। बहुत ही बढ़िया कमबैक दीपक द्वारा। स्लोअर बॉल। ले मार दे रे, ले मार दे। एकदा सुरू केलं थांबत नाही मध्ये। बहुत ही बढ़िया फील्डिंग आशीष के द्वारा। ओवर के बाद बोल देना। बीच में रनअप वर चालताना सांगता येत, फक्त बॉल करताना सांगू. अरे हाँ, और ये बहुत अच्छी बहुत ही बढ़िया बीट। अच्छी तरह से रोका नीलेश द कैप्टन ने। बढ़िया बैकअप नीलेश के द्वारा।
ओह, बहुत ही बढ़िया डिफेंड। 7 over 60 runs for 2 wickets. एक रन लॉन्ग ऑफ की तरफ। हेलो। 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 बहुत अच्छी तरी फील्डिंग। 8 ओवर के बाद 66 फॉर 3। अच्छा कमबैक आशुतोष सिंह का उर्फ पापा। अगले बॉलर दीपक।
अतुल जाधव, फेस करेंगे दीपक ठाकुर को। दीपक एक अच्छे बॉलर माहिर, हेलो। स्लोअर वन के लिए, वेरिएशन के लिए। आउट। और ये शॉर्ट बॉल, पटकी हुई बॉल, अतुल ने पूरा फायदा उठाया उसका। चौकार। बेहतरीन चौका। बहुत ही अच्छा पुल शॉट यहाँ पे। अतुल ने यहाँ पे काफी बड़ा शॉट मारा है, सीधे गेंद वेयर हाउस में जाती हुई। और यहाँ पे काफी अच्छा कमबैक दीपक के द्वारा। स्लोअर वन डाली थी, मिस कर गए बैट्समैन उसे खेलने में। पहली गेंद पे बहुत बड़ा सिक्स मारा है उन्होंने। स्कोर बढ़ता हुआ 72 रन्स। फिर से उठाने की कोशिश में मिस कर टाइम कर गए उसके। देखते कितने रन ले पाते हैं। पहला रन काफी तेजी से दौड़े, दूसरे रन के लिए दौड़ रहे हैं और यहाँ पर रन होने का चांस नहीं। बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाजों के द्वारा। काफी तेजी से दौड़े, ये दूसरा रन है यहाँ पे। स्कोर बढ़ता हुआ 74 रन्स। अगली गेंद लेके दीपक। आगे आके उसे उठाने की कोशिश, चूंकि पूरी तरह से दीपक ने यहाँ पे काफी अच्छी गेंदबाजी की है। पहली गेंद में छह रन देने के बाद बाकी तीनों बॉल अच्छी थी। इसे उठा दिया है सीधे मिड ऑन के ऊपर से 6 रनों के लिए। दूसरा छक्का इस ओवर का ये अतुल के बैट से निकलता हुआ। स्कोर बढ़ता हुआ 80 रन। मयूरी की टीम में जोश दिखता हुआ यहाँ पे। 2 छक्कों के बाद वो उठ के खड़े हो गए हैं अपनी। और इसे फिर से उठाने की कोशिश में वाइड लेग साइड के बाहर ये गेंद, उसे फ्लिक करना चाहते थे, मिस कर गए। क्या हो सकता है, नहीं यहाँ पे पॉइंट की दिशा में कट किया था उसे 1 रन के लिए। इसी के साथ ये ओवर खत्म हो गया। स्कोर यहाँ पे बढ़ता हुआ 82 रन। 9 ओवर 82 रन यहाँ पे। आखिरी के 3 ओवर बचे हैं यहाँ पे। देखते हैं एसएनसीसी कितने रन देती है
और मयूरी कितने स्कोर कर पाती है अपनी बाकी 3 ओवर्स में। 82 स्कोर हो चुका है अभी तक, 9 ओवर खत्म हो गए हैं, आखिरी की 3 ओवर बचे हैं। यहाँ पे खुद कप्तान एसएनसी के बॉलिंग के लिए आते हुए नीलेश, देखते हैं अपनी टीम के लिए वो क्या कर पाते हैं। अतुल काफी फॉर्म में दिख रहे हैं, उन्होंने 2 छक्के लगाए, 1 चौका लगाया पिछले ओवर में। नीलेश यहाँ पर बॉलिंग, राइट आर्म फास्ट। नीलेश टू अतुल, अतुल स्ट्राइक पे है। और इसे उठाने की कोशिश में जोरदार अपील होते हुए अंपायर कुछ डिस्कस कर रहे हैं अब यहाँ पे। कीपर और गेंदबाज कन्विंस थे कि ये विकेट मिलने वाला है उनको, पर अंपायर कुछ डिस्कशन करते हुए यहाँ पे, और यहाँ पे खारिज करते हुए हम अपील को, नॉट आउट। मयूरी की टीम खुश दिखती हुई। अतुल का रुकना जरूर है उनको अगर बड़ा स्कोर करना है तो यहाँ पे। और इसे उठा दिया अतुल ने सीधे वेयर हाउस की दिशा में 6 रनों के लिए। एटी 8 स्कोर हो चुका है इस छक्के के साथ। और ये लेग साइड की दिशा लाइन से भटकते हुए नीलेश, वाइड गेंद, एक और अतिरिक्त रन, स्कोर बढ़ता हुआ 89 रन। और इसे उठाने की कोशिश में लीडिंग एज लगाया और सीधे फील्डर के हाथ में, और आशीष ने यहाँ पे आसान से कैच पकड़ा हुआ। इसी के साथ अतुल ने अपना विकेट खोया है। हर गेंद को उठाने की कोशिश में ये मिस टाइम कर गए इस शॉट को। इसी के साथ नीलेश ने अपनी टीम को एक विकेट दिला दिया। जिस चीज की उनको जरूरत थी वही हुआ यहाँ पे। अब उनकी जगह लेने, अतुल की जगह लेने जा रहे हैं फैजल। देखते हैं फैजल अपनी टीम के लिए क्या करते हैं। लेफ्ट हैंड बैट्समैन फैजल, अभी वो फिलहाल नॉन स्ट्राइक पे है क्योंकि स्ट्राइक चेंज हो चुका था। हाँ, जा जा। यहाँ पे कुछ अंपायर्स और बल्लेबाज के बीच में डिस्कशन होते हुए। यहाँ पे पानी का डिमांड होते हुए।
अगली गेंद लेके नीलेश यहाँ पे। उसे पुल कर दिया है, फील्डर यहाँ पे मौजूद है। 1 रन मिला है अभी तक और इसे 1 रन के साथ ही संतुष्ट रहना पड़ेगा। काफी अच्छा शॉट था पर सीधे फील्डर के हाथ में, दूसरा रन लेने का कोई मौका नहीं यहाँ पे। स्कोर बढ़ता हुआ 90 रन। दोनों आरसी ग्राउंड पे काफी रोमांचक गेम्स चल रहे हैं यहाँ पे। लेफ्ट हैंड बैट्समैन फैजल स्ट्राइक पे पहली बार आते हुए यहाँ पे। अतुल का विकेट खोने के बाद ये फैजल आए थे मैदान में। नीलेश टू फैजल। मयूरी की टीम पूरी आस लगा हुए है फैजल से। देखते कितने रन बना पाते हैं फैजल अपनी टीम के लिए। यहाँ पे रन आउट करने का मौका है पर राहुल मिस कर गए उसके थ्रो। इस एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 91 रन। ओ काफी अच्छा बॉल यहाँ पे नीलेश के द्वारा सीधे ब्लॉक होल में। कोई मौका नहीं बल्लेबाज को उठाने का उसको। इसी के साथ ओवर समाप्त। स्कोर बढ़ता हुआ 91 रन। 10 ओवर हो गए हैं, आखिरी के 2 ओवर बचे हैं। 9 के रन रेट से रन बनाते हुए मयूरी की टीम यहाँ पे। हालांकि पहले 2 ओवर उन्होंने काफी स्लो खेले थे पर बाद में उन्होंने काफी अच्छी रिकवरी की है। यहाँ पर इंडिया का स्कोर बढ़ता हुआ 338 फॉर 7 रन, 7 विकेट्स। फैजल स्ट्राइक पे, राहुल अपनी अगली ओवर लेके। इसे कवर में खेल दिया फैजल ने। 1 रन के लिए आशुतोष वहां पे फील्डिंग करते हुए 1 रन। अच्छी फील्डिंग की यहाँ पे। इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 92 रन। आखिरी के 11 बॉल बचे हैं सिर्फ इस इनिंग में, फर्स्ट इनिंग में। देखते हैं कितना स्कोर कर पाती है मयूरी की टीम। यहाँ पे बॉल चेंज की रिक्वेस्ट मांगते हुए अंपायर्स। और ये फुल टॉस गेंद, राहुल उसके नीचे आते हुए कैच करने के लिए, नहीं दीपक, और ये यहाँ पे कीपर के द्वारा कैच छोड़ दिया। आसान कैच था यहाँ पे, मिस। टाळ्यांची आग गजनीत सर्वांचे स्वागत करायचे। राहुल फील्डिंग व्यवस्थित लावताना राहुल। आणि अशा प्रकारे हा बॉल मारू नाही शकले आणि या 11 ओव्हर 100 रन झालेले आहेत। 4 गडी बाद आणि शेवटची ओव्हर
जास्तीत जास्त रन कसे बनतील असा मयुरीचा प्रयत्न असेल आणि जास्तीत जास्त रन कमी कसे होतील हा बॉलिंग टाकणाऱ्या टीमचा प्रयत्न असेल. निलेश आले 12 ओव्हर टाकायला. त्यांची मागची ओव्हर अत्यंत जबरदस्त त्यांनी बॉलिंग टाकली होती. महत्वपूर्ण विकेट काढली त्यांनी अतुल यांची आणि म्हणूनच त्यांच्यावर परत विश्वास टाकला गेला आणि त्यांना 12 ओव्हर देण्यात आलेली आहे. अशा प्रकारे ते टीमचे कॅप्टन पण आहेत. हा फैजलने डोलावलाय लेग साईडला आणि राहुलच्या हातात बॉल. 1 रन पूर्ण. आता अभीचा तोच प्रयत्न आहे की 5 बॉल मध्ये जास्तीत जास्त रन कसे होतील. मयुरीचे सगळे समर्थक उभे राहून वाट बघतायत की केव्हा 6 लागेल आणि केव्हा आरोड्या मारणार. आमचे ज्येष्ठ प्लेयर दादा आरोड्या. आणि हा डोलावलाय 2 रनांसाठी. अत्यंत जबरदस्त रनिंग करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हा एकच रनावर समाधान मानावं लागेल. जबरदस्त फिल्डिंग तिथं. शेवटचे 4 चेंडू उरलेत. फैजल स्ट्राईक वर आहे. आणि हा लेग साईडला डोलावलाय आणि परत 1 रन साठी परत कंटिन्युअस धाव घेण्यासाठी 2 रन पूर्ण करण्यात येत आहेत. आणि हे 2 धावा काढल्या आहेत. शेवटचे 3 बॉल उरलेत. अत्यंत तीक्ष्ण अशी बॉलिंग करण्यात येत आहे बॉलरकडनं. तीन बॉल उरलेत. आणि लेग साईडला टोलावलाय आणि 4 रन साठी. जबरदस्त शॉट फैजलकडनं. 4 रनांची धावसंख्या मिळाली आहे आणि अशा प्रकारे स्कोर झालाय 108 रन. शेवटचे 2 बॉल राहिलेत. फैजलला जास्तीत जास्त रन कसे होऊ शकतील यासाठी तो प्रयत्न करणार आहे आणि बॉलर कमीत कमी रन कसे देणार यासाठी प्रयत्न करणार आहे. अजून एक सुंदर शॉट फैजलकडनं आणि 1 रनावर समाधान मानावं लागेल. मयुरी संघाला अपेक्षा होती की कमीत कमी 140-150 रन होतील. त्याप्रमाणे त्यांनी मार्गभ्रमण पण केलं होतं पण मध्येच विकेट पडल्या म्हणून शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर मस्त डोलावलाय बॉलला आणि अशा प्रकारे 3 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारे स्कोर आहे 112 113 जिंकायला. धन्यवाद.
हेलो हेलो हेलो। हेलो हेलो हेलो। नमस्कार। हेलो। हेलो हेलो 113 रनों के लक्ष्य को हेलो। प्राप्त करने के लिए क्रीज की तरफ बढ़ते हुए तो बेहतरीन टेक्निकल बल्लेबाज सुशील और एबीडी। हेलो मयूरी जरूर चाहते होंगे कि एक बहुत बड़ा लक्ष्य दे इस मैच में, लेकिन एक बहुत सम्मानजनक लक्ष्य जरूर खड़ा किया है। चैलेंजिंग स्कोर मयूरी द्वारा। मैच में एक चीज जरूर निश्चित है कि मजा पूरा आएगा।
कौन सी टीम जीतेगी ये तो प्रदर्शन पर निर्भर करेगा, लेकिन दर्शकों के लिए मजा पूरा आएगा। दूसरी इनिंग का पहला ओवर डालते हुए मयूरी की तरफ से लक्ष्मण, और उनका सामना करेंगे सुशील। लो। और ये पहले ही गेंद पे बना हुआ चांस, वहां पे अतुल की तरफ से मिस फील्डिंग, और पहले बॉल पे 2 रन। अगली गेंद दादा की, सामना करेंगे हल्का सा खेलते हुए यहाँ पे सुशील। 2 बॉल पे अगली गेंद यहाँ पे बीट करते हुए सुशील को दादा। और एक जोर से लगाया हुआ शॉट, और ये सीधा 4 रन। सोने का स्कोर कार्ड बढ़ते हुए 6 रन पे। बहुत ही अच्छी शुरुआत करते हुए यहाँ पे सुशील अपने टीम के लिए। आगे की गेंद दादा के सामना करेंगे सुशील। उतनी अच्छी बॉल और उतना अच्छा रिस्पेक्ट देते हुए सुशील यहाँ पे इस गेंद के लिए, क्योंकि सुशील जानते हैं अभी 6 रन आ चुके हैं पहले ओवर में। नो के स्ट्राइक रेट के हिसाब से आगे की गेंद दादा की बीट करते हुए यहाँ पे सुशील को 1 ओवर की समाप्ति के बाद इस एनसीसी का स्कोर है 6 विदाउट लॉस। आगे के गेंदबाज यहाँ पे मयूरी के लिए दूसरी ओवर लेके आ गए यहाँ पे अतुल। अतुल और अतुल का सामना करेंगे यहाँ पे एबीडी, जो कि बहुत ही अच्छे बल्लेबाज है पूरे डब्ल्यूसीबी के। दोनों भी पहली गेंद पे 1 रन। अतुल की दूसरी गेंद सामना करेंगे यहाँ पे सुशील। स्कोर कार्ड थोड़ा बढ़ता हुआ 7 रन। और हल्का सा पॉइंट की तरफ खेला हुआ 1 रन तो पूरा करेंगे, देखते हैं 4 जाते हैं या कुछ। और यहाँ पे इस एनसीसी को मिलते हुए 2 रन का इजाफा यहाँ पे।
आगे की गेंद अतुल की, यहाँ पे अभी खेलेंगे सुशील। एक सौ 113 रन का पीछा करते हुए यहाँ पे एसएनसीसी की टीम अभी तक बने उनके दूसरी ओवर में 9 रन, एनी विदाउट लॉस। यहाँ पे अतुल कुछ फील्डिंग में चेंजेस करते हुए, मयूरी के लिए ये डू और डाई का मैच है। अगर यहाँ पे मयूरी हारती है तो पूरी टूर्नामेंट से सीधा बाहर जाना पड़ेगा उनको, और उसी हिसाब से खेलते हुए दोनों भी टीम और यहाँ पे अभी हल्का सा मिड विकेट की तरफ खेलते हुए यहाँ पे सुशील 1 रन तो लेंगे। एसएनसीसी पे पहले ही 2 मैच जीत चुकी है, अपने पदक तालिका में उच्च स्थान पर है यहाँ पे अभी एसएनसीसी। इसके पहले का मैच ऑक्सी स्काई वॉकर और सुखवानी पाम के बीच हो गया था, बहुत ही अच्छा। और ये कैच का चांस नीचे, फैजल 1 रन तो पूरा दूसरे की कोशिश करते हुए यहाँ पे एबीडी, मगर सुशील ने रोक दिया उनको। विकेट की तलाश में दिख रही है यहाँ पे मयूरी की टीम, विकेट लेना बहुत ही जरूरी है, उनको भी मालूम है। इसके पहले का मैच ऑक्सी स्काई वॉकर और सुखवानी पाम के बीच में हो गया था। बहुत ही अच्छा एफर्ट यहाँ पे ऑक्सी स्काई वॉकर द्वारा। हल्का सा मिड विकेट के खेलने की कोशिश यहाँ पे, 1 रन तो पूरा। गेंद के पीछे सचिन सीधा विकेट कीपर के हाथ में थ्रो करते हुए यहाँ पे स्कोर कार्ड हल्का सा बढ़ता हुआ, रन है 12 रन। अभी तक कोई भी नुकसान नहीं यहाँ पे एसएनसीसी के लिए। आगे की गेंद अतुल की और ये हवा में है, नीचे फील्डर और कैच ड्रॉप होता हुआ यहाँ पे। बहुत ही मुश्किल कैच था यहाँ पे सागर के लिए, जो कि टीम के कप्तान हैं। 2 ओवर के बाद स्कोर है 14 रन। अभी भी 10 ओवर में 99 रन करने या 99 इन 60 बॉल्स। हर ओवर में 10 रन चाहिए यहाँ पे एसएनसीसी को। पहिला चेंडू, हॅलो हॅलो, पहिला चेंडू घेऊन आलेत लक्ष्मण दादा। पहिला चेंडू डॉट खेळवलाय सुशीलला, चौका एंडकडनं बॉलिंग करतायत लक्ष्मण दादा। दुसरा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि गॅप मध्ये गेलेला चेंडू, बघूया चौकार जातोय आणि हा सुरेख चौकार। 4 धावा खेचण्यात यश आलेलं आहे सुशीलला। पहिल्या ओव्हरमध्ये, वैयक्तिक पहिल्या ओव्हरमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये इथं बदल, पण प्लेस करून एक चोरटी धाव घेतलेली आहे सुशीलने।
सुरेख खेळ खेळतायत सुशील या ठिकाणी मैदानावरती. RC1 वरती चाललेला हा आजचा दुसरा सामना व्हॅलेंटाईन कप 2021. आणि वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. अतिरिक्त धाव सुयोग निसर्गच्या टीमच्या धाव फलकामध्ये जोडली जाते. पुन्हा एकदा लक्ष्मण बाबळे, जोरदार फटका, लॉंग ऑफच्या दिशेने गेलेला हा खणखणीत चौकार. सुरेख खेळी चालली आहे या ठिकाणी, सुरेख पार्टनरशिप चालली आहे. सिंगल चौकार सिंगल असे सुरेख पार्टनरशिप चालली या ठिकाणी. आणि धाव फलक गेलाय 24 धावांवरती. तिसरी ओव्हर चालू आहे, 4 चेंडू झालेले आहेत. लक्ष्मण बाबळे वैयक्तिक दुसरी ओव्हर घेऊन येताना पहिल्या ओव्हर मध्ये वैयक्तिक 6 धावा दिल्या होत्या, पण दुसरी ओव्हर काहीशी मोठी होतीये. सुयोग निसर्गासाठी उपयुक्त अशी ओव्हर. जोरदार पुन्हा प्रहार आणि मिड विकेटच्या दिशेने गेलेला हा कणकणीत चौकार. सलग दुसरा चौकार येतोय एबीडीच्या बॅट मधनं. 28 धाव संख्या झालेली आहे सुयोग निसर्ग क्रिकेट क्लबची. आतापर्यंत कुठलाच गडी बाद करण्यात यश आलेलं नाही मयुरी संघाला. लक्ष्मण बागळे आघाडीचे बॉलर, बघूया शेवटच्या चेंडूवरती विकेट घेत आहेत का. आणि जोरदार पार, जोरदार पार, सलग तिसरी पट्टी आलेली आहे एबीडीच्या बॅट मधनं. खणखणीत असा चौका एंड वरती खणखणीत मारलेला हा षटकार. ओव्हर समाप्तीची या ठिकाणी घोषणा. आणि धाव फलक गेलेला आहे 34 धावा. कुठलीही विकेट, कुठलाही गडी बाद झालेला नाहीये. अतिशय आनंदाची गोष्ट आहे सुयोग निसर्ग क्रिकेट क्लब साठी. कुठलाही गडी बाद न करता 3 ओव्हर मध्ये 34 धावा ठोकलेल्या आहेत या ठिकाणी मैदानावरती. सुरेख पार्टनरशिप. पहिल्याच चेंडूवरती लक्ष्मण बाबळे यांच्या गोलंदाजीवरती कॅच सोडणारा गडी अतुल चौका एंडकडनं घेऊन येतोय. चौका एंडकडनं बॉलिंग साठी आलाय, गोलंदाजीसाठी आलाय उजव्या शैलीचा गोलंदाज अतुल. आणि स्ट्राइक वरती आहे सुशील. पहिला चेंडू, ओव्हरचा पहिला चेंडू आणि फ्लिक केलाय, कुठलाही धाव नाही, निर्धाव चेंडू. आणि सुरेख चेंडू या ठिकाणी बीट झालेत सुशील. सलग दुसरा चेंडू निर्धाव. सुरेख गोलंदाज अतुल चौका एंडकडनं. RC1 ती चाललेला आजचा हा दुसरा सामना सुयोग निसर्ग वर्सेस मयुरी. आणि जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न आणि अपील झालेली आहे या ठिकाणी. अपील झाली आहे. चेंडू तर बाउंड्रीच्या बाहेर गेलेला आहे. अंपायरचा डिसिजन काय या ठिकाणी बघावा लागेल. अंपायरचा डिसिजन काय बघूया. अपील तर झालेली आहे. रिव्ह्यू घेत आहेत अंपायर. अंपायर्स रिव्ह्यू आहे. कमिटी शंकर भाऊ कापणे यांना विनंती आहे की रिव्ह्यू चालू आहे, चेक केला जातोय. अंपायर रिव्ह्यू चालू आहे या ठिकाणी.
सुरेख गोलंदाजी चालू आहे अतुलकडनं. कमिटी मेंबर यांना विनंती आहे. अंपायर काय कॉल घेत आहेत बघूया. आउट दिलेला आहे या ठिकाणी. पहिला कडी टिपण्यात मयुरीच्या संघाला यश आलेलं आहे. सुहास बाद झालेला आहे. सलग 2 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला, पण या ठिकाणी त्रिफळा बाद झालेला आहे सुशील. पंधरा चेंडूवरती 15. मैदानावरती आलेला नवीन फलंदाज निलेश स्ट्राइक घेतोय. हेलो. 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 रेडीच ठेवलाय माईक. हॅलो हॅलो. हा 1 2 3 माइक चेक. हॅलो. आणि त्रिफळा बाद सलग दुसऱ्या चेंडूवरती. त्रिफळा बाद केलेला आहे. 2 डॉट त्रिफळा, पुन्हा डॉट आणि पुन्हा त्रिफळा. सुरेख गोलंदाजी करतायत अतुल या ठिकाणी मैदानावरती. मयुरी संघाला मॅच मध्ये पुन्हा कमबॅक करून देत आहेत. निर्धाव, कुठलाही धाव न काढता निलेश बाद झालेले आहेत. आणि नवीन फलंदाज येत आहेत दीपक ठाकूर. धुवाधार फलंदाज, ऑलराऊंडर म्हणून ख्याती प्राप्त असलेले दीपक. शेवटचा चेंडू. आतापर्यंत कुठल्याही चेंडूवरती एकही धाव नाही आले या ओव्हर मध्ये. मयुरीसाठी कलाटणी देणारी ही ओव्हर. सलग 2 गडी बाद केलेत अतुलनी.
शेवटचा चेंडू आणि सुरेख चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न होता पण नकार दिला एबीडीने. आणि मेडन ओव्हर मयुरी संघासाठी. मेडन ओव्हर चौथी ओव्हर. स्कोर झालेला आहे 34. 34 धावा. 24 चेंडू 34 धावा. 3 गडी बाद झालेले आहेत. 2 गडी बाद झाले आहेत, माफ करा. 2 गड्याच्या मोबदल्यात 34 धावा सोयीनीचा एक संघाचा स्कोर. गोलंदाजीसाठी येतोय सचिन. स्ट्राइक वरती आहे एबीडी. फॉर्म मध्ये असलेला एबीडी. आणि गोलंदाजीसाठी येतोय चौका एंडकडनं सचिन. 5वं षटक दुसऱ्या इनिंगचं. ओव्हर द विकेट. स्ट्राइक वरती एबीडी. कीपर क्लोज. पहिला चेंडू काहीसा फसवा चेंडू. डॉट चेंडू झालेला निर्धाव चेंडू. आतापर्यंत 7 चेंडू वरती कोणतीही धाव आलेली नाहीये. आणि लो फुलटॉसचा समाचार घेतला या ठिकाणी एबीडीने. पहिल्या चेंडूवरती काय करावं हे समजत नव्हतं एबीडीला, पण दुसऱ्या चेंडूवरती थांबून लेग साइडला सुरेख चौकार खेचलाय ते एबीडीने. आणि जोरदार अपील. बघूया अंपायरचा काय कॉल असेल. अपील तर जोरदार झाली मयुरी संघाकडनं. आणि बाद दिलेला आहे या ठिकाणी. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी सचिन द्वारे मयुरी संघाला पुन्हा कमबॅक करून देत आहेत. सामन्यावरती पकड बनवताना मयुरी संघ सुरेख झेल या ठिकाणी टिपलाय. कीपर अभिनी सुरेख झेल टिपलेला आहे या ठिकाणी सचिनच्या गोलंदाजीवरती. बॅटीची कडा घेतलेली आहे आयबीडीच्या. बावीस धावा वैयक्तिक 22 धावा ठोकलेल्या आहेत एबीडीने. आणि मैदानावरती नवीन फलंदाज डावकऱ्या शैलीचा गोलंदाजीसाठी ओळखणारा अभिषेक आशुतोष सिंग मैदानावरती स्ट्राइक वरती आलेला आहे. नवीन फलंदाज आशुतोष सिंग गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा आज फलंदाजीमध्ये काय किमया करून दाखवतोय बघणं उत्सुकताच ठरेल. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट सचिन गोलंदाजी घेऊन येतोय. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल. मिड विकेट. तीन चेंडू झालेले आहेत. डॉट चौकार आणि विकेट. पुन्हा एकदा
वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. डाव्या शैलीचा फलंदाज स्ट्राईक वरती आणि उजव्या शैलीचा गोलंदाज. आणि प्लेस केलाय कव्हर मध्ये आणि वैयक्तिक पहिली धाव पूर्ण केली आशुतोष सिंगने. स्ट्राईक वरती आले दीपक ठाकूर. वैयक्तिक पहिला चेंडू खेळताना दीपक ठाकूर स्ट्राईक वरती आणि जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न आणि जोरदार प्रहार करायचा प्रयत्न केला दीपक ठाकूरनी. फुलटा चेंडू होता पण डीप झाला आणि बॅटीची कडा घेऊन काहीसा हवेत राहिलेला हा चेंडू सचिन कडनं सुरेख क्षेत्ररक्षण करण्यात आलं. झेल टिपू शकला नाही तो, पण सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी सचिन कडनं. आणि जोरदार प्रहार मिड विकेटच्या दिशेने गेलेला हा चेंडू आणि काहीच क्षेत्ररक्षण ढिसाळ दिसलं या ठिकाणी, पण चेंडू वेळेवरती पोहोचला कीपरकड. ओव्हर समाप्तीची या ठिकाणी घोषणा आणि स्कोर झालेला आहे 5 ओव्हर 41 41. 42 बॉल 72 धावा आवश्यक आहे सुयोग निसर्ग यांना हा सामना जिंकण्यासाठी. हा सामना सुयोग निसर्ग जिंकली तर पुढच्या स्टेजला त्यांचं स्वागत होईल, पण या ठिकाणी मयुरी संघ जिंकला तर ग्रुप पूर्णपणे खुलून जाईल आणि या ठिकाणी पुढच्या मॅचेस रंगतदार होणार आहेत. 42 बॉल 72 धावा. स्ट्राईक वरती दीपक. चौकार षटकार खेचण्यासाठी सुप्रसिद्ध. गोलंदाजीसाठी मागची ओव्हर मेडन टाकणारा अतुल गोलंदाजीसाठी आलेला आहे. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल. डीप कव्हर लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट. डीप बिग विकेट आणि जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू निर्धाव चेंडू लागोपाठ 7वा चेंडू अतुल जाधव यांचा निर्धाव. आणि सुरेख चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि सुरेख क्षेत्ररक्षण स्वतःच्याच गोलंदाजीवरती. सलग 8वा चेंडू निर्धाव अतुल जाधव यांचा. सुरेख गोलंदाजी करतायत मयुरी संघाकडनं. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटीची कडा घेऊन बॉल जागेवरती. नो बॉल नो बॉल या दिलेला आहे या ठिकाणी. नो बॉल नो बॉल कशाचं दिलंय? ओव्हर स्टेप का थ्रो? थ्रो. फेकी चेंडू टुर्नामेंट मध्ये अलाउड नाहीये. फ्रीट आणि जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आणि 30 यार्डच्या आत असलेला क्षेत्ररक्षणाला बीट केले आणि बाउंड्रीच्या दिशेने गेलेला हा चेंडू अपील गेली. 2 धावा या ठिकाणी.
या ठिकाणी मैदानावरती पॅव्हलियन मध्ये बसलेले क्रिकेटर किसिक आणि रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आणि नो बॉल. या ठिकाणी फ्री हिट. पुन्हा एकदा थ्रोचा दुसरा फ्री हिट दिलेला आहे या ठिकाणी मैदानावरती. अंपायर रखरखत्या उन्हामध्ये अंपायरिंग करतायत. साई स्पार्टन संघाचे खेळाडू. फ्री हिट आणि जोरदार प्रहार मिड विकेटच्या दिशेने गेलेला हा चेंडू. प्रशांत क्षेत्ररक्षक. एक धावेवरती समाधान मानावं लागेल या ठिकाणी. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल. डाव्या शैलीचे फलंदाज स्ट्राइक वरती आशुतोष सिंग. सेहेचाळीस धावा झाल्यात सुयोग निसर्ग संघाच्या. आणि डिफेन्सिव्ह शॉट. शेवटचा चेंडू. एक चेंडू राहिलेला आहे. एक चेंडू राहिलाय ओव्हरचा. 2 चेंडू नो बॉल होते ओव्हर मध्ये. 46 रन्स. 6वी ओव्हर चालू आहे. आणि पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह शॉट. मिड विकेटच्या दिशेने गेलेला चेंडू. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. ओव्हर समाप्तीची घोषणा या ठिकाणी. 47 धावा झाल्यात. 36 बॉल मध्ये 66 धावा. 6 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. दुसरी इनिंग सुयोग निसर्ग संघाची. फलंदाज 66 रन चाहिए 6 ओव्हर में. आणि नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये चाललेला सामना इंडिया वर्सेस इंग्लंड ऑल आउट झालेला आहे भारतीय संघाचा. 336 धावा या ठिकाणी झळकावल्यात फलकावरती. 365 माफ करा. 160 धावांची लीड आहे भारतीय संघाला. आजच सामना संपवतायत का बघूया. गोलंदाजीसाठी येतोय अभि कोलते. व्हॅलेंटाईन कप 2021 आयोजक श्री शांताराम बाप्पू कटके. आणि RC2 वरती काहीसा गोंधळ उडालेला दिसतोय. कमिटीने हस्तक्षेप करावा त्या ठिकाणी. सामना बराच वेळ झाला थांबू नये. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत. 6 ओव्हर मध्ये 66 धावाच पाहिजे मयुरी सुवेनी संघाला जिंकायला.
गोलंदाजीसाठी आलेत अभि कोलते. चौका एंडकडनं स्ट्राईक वरती आशुतोष सिंग. चुरशीचा असा हा सामना. मयुरी संघाने हा सामना जिंकला तर ग्रुप पूर्णपणे ओपन होऊन जाईल आणि सुयोग निसर्ग संघाने जर हा सामना जिंकला आणि एक जागा मिळून वरच्या स्टेजवरती जाईल आणि एक धाव चोरटी धाव घेण्यात यश आले आशुतोष सिंगला. पहिल्या चेंडूवरती एक धाव देण्यात यश आले अतुलला. स्ट्राईक वरती दीपक ठाकूर रखरखत होऊन पण क्रीडा रसिक सगळे उत्सुक की सामना कोण जिंकतय. आणि जोरदार प्रहार बॅटीची काढा घेतली आणि बाद झालेला आहे या ठिकाणी दीपक ठाकूर. पहिल्याच वैयक्तिक ओव्हर मध्ये मोठं यश मिळाले अभिला. दीपक ठाकूर यांची महत्वपूर्ण विकेट टिपली कीपर फैजलनी. सुरेख झेल या ठिकाणी फैजल कडनं. आणि सुरेख चेंडू या ठिकाणी अतिरिक्त धाव. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी आणि कॉल दिलाय या ठिकाणी एक धाव पूर्ण. काहीसे फंबल झालते. राहुल काळे घेऊ का नको धाव घेऊ का नको. 50 धाव या ठिकाणी धाव फलकावरती सुयोग निसर्ग संघाच्या या ठिकाणी पूर्ण झाल्यात. स्ट्राईक वरती आलेत राहुल काळे. जोरदार प्रहार आणि चौकार खेचलेला आहे पहिल्याच चेंडूवरती. राहुल काळे फॉर्म मध्ये. सुरेख चौकार खेचला. सरळ बॅटीने खेळलेला हा शॉट. हॅलो हॅलो हॅलो. आणि जोरदार प्रहार लेग साइडला कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही. एक धाव पूर्ण आणि या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण. एका धावाच्या बदल्यात 2 धावा गेल्या. सुरेख गोलंदाजी चालू या ठिकाणी.
जोरदार प्रहार पुन्हा एकदा, पण क्षेत्ररक्षक तिथं तैनात. सुधीर पाबळे. ओव्हर समाप्तीची घोषणा. 5 ओव्हरचा खेळ बाकी या ठिकाणी. 7 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 57 धावा या ठिकाणी धाव फलकावरती झळाळल्यात. 56. चौका. 5 ओव्हर 56 पाहिजे. तीस चेंडूवरती 56 धावा पाहिजे निसर्गच्या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 5 ओव्हर 56. गोलंदाजीसाठी येतोय पुन्हा एकदा सचिन डुकरे. स्ट्राइक वरती पुन्हा एकदा राहुल काळे. व्हॅलेंटाईन कप 2021 5वा सीझन. प्रायोजक शांताराम बाप्पू कटके. आणि काहीसा ऑफ साईडला घेतलेला स्टान्स, पण सुरेख गोलंदाजी या ठिकाणी सचिन कडनं. निर्राव चेंडू लेग साइडला मारण्याचा प्रयत्न राहुल काळे यांच्याकडनं, पण मिस झाला. बघूया पुढच्या चेंडूवरती काय होतंय. गोलंदाजी आणि हात फिरून टाकलेला चेंडू आणि 1 धावावरती समाधान. आतापर्यंत सचिन यांनी सुरेख गोलंदाजी केली आहे. वैयक्तिक दुसरं षटक आणि फुलटा चेंडू जागेवरती उडलेला हा चेंडू आणि झेल सोडलाय. आशुतोष सिंग यांचा झेल सोडलाय. सुरेख गोलंदाजी करतायत सचिन, पण झेल टिपू शकले नाही स्वतःच्या गोलंदाजीवरती. झेल टिपला असता तर वैयक्तिक दुसरा गडी बाद केला असता सचिन यांनी. सुरेख गोलंदाजी चालली. 3 चेंडू टाकलेत आतापर्यंत, फक्त 1 धाव दिलेली आहे आणि त्यात 1 चान्स बनवलाय, तो पण आशुतोष सिंग यांचा. आणि पुन्हा एकदा फुलटॉस, पण या ठिकाणी समाचार घेतला आशुतोष सिंग यांनी सचिन यांचा. पहिल्या चेंडूवरती फंबल झालेले आशुतोष सिंग. दुसऱ्या चेंडूवरती जोरदार प्रहार आणि मिड विकेट लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला हा खणखणीत षटकार. सव्वीस चेंडूंचा खेळ या ठिकाणी शेष. 49 धावांची आवश्यकता सुयोग निसर्गच्या संघाला या ठिकाणी सामना जिंकण्यासाठी, आणि जास्तीत जास्त गडी बाद करण्याची आवश्यकता आहे मयुरी संघाला. चान्स बनला होता फुलटच चेंडूवरती, पण दुसऱ्याच फुलटच चेंडूवरती जोरदार प्रहार केला आशुतोष सिंग यांनी. बघूया किती महागात पडते तो झेल. झेल टिपाल तर सामना जिंकाल, हे ब्रीद वाक्य असलं पाहिजे प्रत्येक संघाचं. झेल महत्वपूर्ण आहे कुठल्याही सामन्यात. पुन्हा एकदा सचिन आणि खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी.
खराब क्षेत्ररक्षण मयुरीचा कॅप्टन यांच्याकडनं खराब क्षेत्ररक्षण. जिथे एक धाव होती त्या ठिकाणी 4 धावा मिळाल्या. असं क्षेत्ररक्षण कराल तर सामना जिंकण्याचे चान्सेस कमीत कमी होत जातात. एक झेल याच ओव्हर मध्ये झेल सुटला. या ठिकाणी बाउंड्री गेली एक आणि काहीच डिफेन्सिव्ह शॉट आणि पुन्हा एकदा फंबल. खराब क्षेत्ररक्षण चाललंय मैदानावरती मयुरीच्या संघाकडनं. 24 बॉल 45 धावांची आवश्यकता सुयोग निसर्गच्या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 45 24 बॉल मध्ये 45 धावांची आवश्यकता. काहीच मंथन होताना या ठिकाणी मैदानावरती मयुरी संघाचं. चेंडू कोणाला सोपवतायत. गोलंदाजीसाठी येत आहेत बाला. स्ट्राइक वरती राहुल काळे. 24 चेंडू मध्ये 4 ओव्हर मध्ये 45 धावांची आवश्यकता मयुरी सुयोग निसर्गाच्या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आणि 6 विकेट टिपाव्या लागतील. 6 गडी टिपावं लागन मयुरीच्या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 24 चेंडू मध्ये 45 धावा. रंगतदार चाललेला हा सामना RC1 वरती. व्हॅलेंटाईन कप 2021 प्रायोजक श्री शांताराम बापू कटके आणि आयोजक वाघोली सोसायटी क्रिकेट क्लब. गोलंदाज बाला. स्ट्राइक वरती राहुल. पहिला चेंडू आणि जोरदार प्रहार. जोरदार समाचार. खरपूस समाचार या ठिकाणी. पहिल्या चेंडूवरती षटकार धावा. मनसुबे बांधलेले दिसत आहेत राहुल काळे यांनी. सुरेख षटकार या ठिकाणी घेतलाय पहिल्या चेंडूवरती. तेवीस चेंडू 39 धावा. पहिलाच चेंडू बॅटी खाली आलेला हा चेंडू. खरपूस समाचार राहुल काळे यांच्याकडनं. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. कीपर क्लोज. आणि पुन्हा एकदा जोरदार यॉर्कर आणि गुड कमबॅक झालेला आहे या ठिकाणी. बालाच सुरेख गोलंदाजी. राहुल काळे यांना त्रिफळावाद केलाय. प्रतिप्रहार केला राहुल काळे यांच्यावरती. त्रिफळावाद झालेत यॉर्कर चेंडूवरती. नवीन फलंदाज मैदानावरती येत आहे हर्षित. 22 चेंडूचा खेळ या ठिकाणी मैदानावरती शेष. 39 धावांची आवश्यकता सुयोग निसर्ग यांना. सुयोनीच्या संघाला 39 धावांची आवश्यकता 22 चेंडू मध्ये. गोलंदाजी मध्ये कमबॅक केले बाला यांनी. त्रिफळावाद केलं. महत्वाचा गडी टिपलाय त्यांनी. राहुल काळे यांची महत्वपूर्ण विकेट घेतलेली आहे. आणि स्ट्राइक वरती पुन्हा एकदा
येतोय हर्षित. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल. स्लीप मध्ये अतिरिक्त खेळाडू लावला जातोय लक्ष्मण बाबळे यांना. पहिला वैयक्तिक चेंडू खेळताना स्ट्राइक वरती हर्षित आणि जोरदार प्रतिप्रहार केला. निर्धाव चेंडू, पहिला चेंडू हर्षितचा. गुड लेंथ वरती टाकलेला हा चेंडू. मयुरी संघाचं काहीच कमबॅक होतंय सामन्यामध्ये, पण सामना शेवटच्या चेंडू पर्यंत रंगतदार होणार आहे ह्यात काही शंका नाही. आणि अतिरिक्त धाव. बॅटीपासून चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न आहे गोलंदाजाचा, पण त्या प्रयत्नात अतिरिक्त धाव भूक देऊन बसलेत बाला. आतापर्यंत 7 धावा आलेल्या आहेत 3 चेंडूवरती. आणि जोरदार कट केलेला आहे. बाउंड्री पर्यंत गेलेला चेंडू. सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी फैजल कडनं. आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागणार आहे. अंपायरचा 2 धावांचा इशारा. 2 धावा आतापर्यंत. ओव्हर मध्ये 9 धावा खेचण्यात यश आलंय सोयनीच्या संघाला. सोयनीचा संघ आतापर्यंत 2 सामने जिंकून 3रा सामना खेळतायत. जोरदार प्रहार आणि लॉंग ऑनच्या दिशेने गेलेला चेंडू. क्षेत्ररक्षक सुधीर पाबळे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. स्ट्राइक वरती आले आशुतोष सिंग. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा बदल. डाव्या शैलीचा फलंदाज स्ट्राइक वरती. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन मध्ये गोलंदाजाचं काहीच टप्पा चुकतो, पण बघूया बाळा काय करतायत. आणि सुरेख चेंडू या ठिकाणी डिफेन्स करावा लागला आशुतोष सिंग यांना. 18 चेंडू मध्ये 35 धावा. 18 चेंडू मध्ये 35 धावा. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी राहिलाय दुसऱ्या सामन्याचा, दुसऱ्या इनिंगचा. सोयनीच्या संघाला 18 चेंडू मध्ये 35 धावांची आवश्यकता. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी बघायला भेटलं आपल्याला बालाकडनं. पहिल्या चेंडूवरती षटकार आला तरी कमिटीला विनंती आहे की नवीन चेंडू देण्यात यावा. अंपायरने तशी मागणी केलेली आहे. चेंडू बदलण्यात येतोय. बॉल फुटलेला आहे. टुर्नामेंट मध्ये काहीसे चेंडू फसवे निघतायत. 2-2 ओव्हरला चेंडू बदलावा लागतोय. क्वालिटी काही चांगली दिसत नाही चेंडूची या वेळेसच्या टुर्नामेंट मध्ये. भरपूर चेंडू बदलावे लागतात. गोलंदाजीसाठी येतोय चौका एंडकडनं अभि कोलते. स्ट्राइक वरती हर्षित. 18 चेंडू मध्ये 35 धावांची आवश्यकता. लक्ष टप्प्यातलं वाटलं तरी शेवटच्या चेंडू पर्यंत रंगणारा हा सामना. सगळे क्रिकेट जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटीची कडा. गडी बाद झाला. फैजलचा सुरेख झेल या ठिकाणी.
आणि गडी बाद झालाय. त्यानंतर मैदानावरती आलेत आशिष खंडेलवाल, डाव्या शैलीचे फलंदाज, उत्कृष्ट कॉमेंटेटर, वावोलीमध्ये प्रसिद्ध असणारे आणि दिलस्कूप खेळणारे, दिलस्कूप खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेले आशिष स्ट्राईक वरती येत आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती दोन्ही डाव्या शैलीचे फलंदाज या ठिकाणी उपस्थित. बघूया संघाला विजय रेषेच्या पार नेता आहेत का. 17 चेंडूमध्ये 35 धावा. सामना लवकरात लवकर संपणार आहे. तरी पुढच्या सामन्यासाठी निओ आणि रेनबोच्या संघाला विनंती आहे की त्यांनी पॅव्हिलियन मध्ये यायचंय. टॉस होणार आहे थोड्याच वेळात आणि सुरेख गोलंदाजी या ठिकाणी अभिगोल तिकडनं. पहिला चेंडू वैयक्तिक आशिष खेळताना डिफेन्सिव्ह मध्ये शॉट मध्ये 1 धाव घेण्यात यश आलेलं आहे. चौतीस धावा पाहिजे सेव्हिनीच्या संघाला सामना जिंकण्यासाठी. अंपायरचा इशारा होता चेंडू टाकू नये, पण गोलंदाज त्याच्या धुंदीत गडी बाद करण्याची घाई लागली या ठिकाणी अभिकोलतेला. आणि जोरदार प्रहार करायचा आणि सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी. सुरेख क्षेत्ररक्षण दिना यांकडनं सुरेख क्षेत्ररक्षण. चेंडू जर सुटला असता तर ज्या गतीने चेंडू चालला होता तो नक्कीच बाउंड्री पार गेला असता, पण सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी दिना यांच्याकडनं. क्रिकेट रसिकांची दात मिळताना आणि जोरदार प्रहार हवेमध्ये गेलेला चेंडू आणि जेल टिपलाय. अभिनी स्वतःच्या चेंडूवरती 7वा गडी बाद झालेला आहे या ठिकाणी. 7 गडी बाद झालेले त्या ठिकाणी. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी मयुरीच्या संघाकडनं चालू आहे. क्षेत्ररक्षण मध्ये पण कमबॅक केलाय. झेल टिपतायत मयुरीच्या संघाचे खेळाडू, त्यामुळे सामन्यात कमबॅक झालेलं आहे त्यांचं. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता पण बॅट वरती आला नाही चेंडू आणि बाद झालेत आशुतोष सिंग. आणि नवीन फलंदाज मैदानावरती खन्नी. 14 बॉल 34 सैनीच्या संघाला सामना जिंकण्यासाठी. 14 बॉल 34 आणि मयुरीच्या संघाला 3 गडी बाद करायचे, 3 गडी टिपायचे हा सामना जिंकण्यासाठी. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल. ऑफ साइडला सगळे खेळाडू 30 यार्ड मध्ये आणि फक्त लॉंग ऑफला एक खेळाडू बाहेर आहे. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी. आणि सुरेख गोलंदाजी. काहीसा फुल असलेला हा चेंडू जमला नाही आशिष यांना खेळायला. निर्धाव चेंडू. काहीस कमबॅक करताना मयुरीचा संघ सामन्यात. रंगतदार
आणि एका धावेसाठी घेतलेला खेळलेला हा शॉट, एक धाव घेऊन ओव्हर समाप्तीची या ठिकाणी घोषणा झाली आहे. 12 बॉल मध्ये 33 धावा करायच्या आहेत मयुरी सुयोग संघाला. सुयोग संघाला 33 धावांची आवश्यकता. 12 चेंडू मध्ये ब्रेक घेतलेला आहे अंपायरने या ठिकाणी. पाणी निओ वर्सेस राधिका, तिसरा सामना आजचा. टॉस साठी दोन्ही कॅप्टनला विनंती आहे पॅव्हिलियन मध्ये यायचंय. मॅपल संघाचे अंपायर आहेत त्या सामन्यासाठी. 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे फक्त. निओच्या संघाला विनंती आहे त्यांच्या कॅप्टननी पॅव्हिलियन मध्ये यायचंय टॉस साठी. आणि राधिका संघाला सुद्धा विनंती. गोलंदाजीसाठी आलेत चौका एंडकडनं बाला आणि स्ट्राईक वरती आहेत आशिष. संघाला बघूया विजय मिळवून देत आहेत का. पहिला चेंडू काहीसा आपटलेला चेंडू पण निर्धाव चेंडू. दुसरा चेंडू निर्धाव वाईट. अतिरिक्त धाव, अतिरिक्त धाव. 32 धावांची आवश्यकता 11 चेंडू मध्ये. दुसरा चेंडू वाईट चेंडू. अतिरिक्त धाव 31 धावांची आवश्यकता. 11 चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता. अंपायर मध्ये काहीशी चर्चा घडतीये आणि यानंतरचा सामना निओ रॉकस्टार वर्सेस राधिका रॉयल्स त्या सामन्याचा टॉस झालेला आहे. मॅपल संघाचे अंपायर त्या ठिकाणी टॉस होऊन निओ रॉकस्टारने बॅटिंगचा निर्णय घेतलाय. जोरदार प्रहार, बॅटीची कडा पण स्लिप मध्ये तैनात असलेले क्षेत्ररक्षक दिना सुरेख क्षेत्ररक्षण करताना चौकार वाचवले या ठिकाणी संघासाठी. दहा चेंडूवरती 31 धावांची आवश्यकता. आणि त्रिफळा बाद केलाय. 8वा गडी बाद झालेला आहे.
त्रिफळा बाद झालेत. आशिष या ठिकाणी संघाच्या धावपलकीमध्ये एवढं जास्त काही योगदान दिलं नाही. वैयक्तिक 2 धावा काढून बाद झालेत आशिष. संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आलं, त्यांना बाद झालेत. पण नवीन बॅट्समन स्ट्राईक वरती आलेत नीरज. बघूया संघासाठी काय करतायत. सेनी संघासाठी धुवाधार बॅटिंग करावी लागेल त्यांना. 9 चेंडू 1 शेत आजच्या सामन्याचे दुसऱ्या इनिंगचे. नऊ चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता आणि जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. वैयक्तिक पहिला चेंडू खेळताना नीरज प्रहार करण्याचा मनसुबा बांधून आलेले, पण पहिला चेंडूवरती निर्धाव चेंडू. चेंडू आणि बॅटीचा संपर्क नाही. जोरदार प्रहार. अतिरिक्त धाव. वाईट चेंडू. ओव्हर मध्ये 3 वाईट चेंडू आलेले आहेत. बॅटीने कुठलीही धाव आली नाही, पण बॉलरनीच धावा दिलेल्या आहेत ओव्हर मध्ये. आठ चेंडू मध्ये 30 धावा. स्ट्रेट बॅटनी खेळलेला हा चेंडू. क्षेत्ररक्षण अतुल तैनात तिथं. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 7 चेंडूंचा या ठिकाणी खेळ राहिलेला आहे सामन्याचा. स्ट्राईक वरती पहिला चेंडू खेळतायत वैयक्तिक खनी. आणि धाव बाद करण्याचा या ठिकाणी संधी होती, पण बाळाने ती घेतली नाही. अतिरिक्त धावा द्यायचे नव्हते त्यांना, आधीच भरपूर दिल्यात ओव्हर मध्ये. गोलंदाजीसाठी आलाय अभि गोलते. स्ट्राईक वरती नीरज. 2 चेंडू वरती 1 धाव. वैयक्तिक धाव संख्येवरती खेळणारे नीरज. 29 धावा पाहिजे 6 चेंडू मध्ये. रखरखत्या उन्हामध्ये षटकारांचा पाऊस होतोय का बघूया. आणि जोरदार प्रहार आणि सुरेख झेल या ठिकाणी टिपलेला आहे अतुलनी. शेवटचा गडी या ठिकाणी मैदानावरती उतरतोय. 9 गडी बाद झालेले आहेत. गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला फलंदाज विठ्ठल मैदानावरती नॉन स्ट्राईक एंडला येतोय. स्ट्राईक वरती खनी. काहीसा जवळजवळ मयुरीच्या मुठीत आलेला हा सामना. आणि डॉट चेंडू. अपील झालेली आहे. अंपायरचा निर्णय काय आहे बघूया.
29 धावा 4 चेंडू मध्ये डॉट चेंडू. सुरेख ओपनिंग पार्टनरशिप मिळाली होती सुरेख निसर्गाच्या संघाला, पण त्यांचं रूपांतर संघाला विजय मिळवण्यात देता नाही आलं खेळाडूंना. अतिरिक्त धाव या ठिकाणी सुयोनीच्या संघाला. मयुरीच्या संघाने हा सामना जिंकला तर ग्रुप ओपन होऊन जाईल आणि एक एक धावचं महत्व या ठिकाणी वाढत जाणार आहे, कारण विषय सगळा येऊन बसणारे रन रेट वरती. त्याच्यामुळे सामना आणि जोरदार प्रहार. 4 धावा या ठिकाणी खेचल्यात खनीनी. उशिरा आलेले धावा, पण धावा गरजेचे आहेत, कारण की या ठिकाणी ग्रुप ओपन होणार आहे, त्यामुळे रन रेट वरती विषय येणार आहे सगळा.